जय हिंद, वंदे मातरम, भारत माता की जय। आज तुम्ही बघू शकता आपल्या भारतामध्ये असे असंख्य सैनिक आहेत, त्यांना त्यांचा परिवार उद्ध्वस्त झालेला आहे। आमचं इथं तिसरा दिवसाचं उपोषण चालू आहे, पण शासनकडून एकही कोणी दखल घ्यायला इथं पोहोचलेलं नाहीये आणि मला वाटतं पोहोचणार पण नाही। आता लाईव्हला एकही नाही, अजून एक दो जण बघत असतील त्यांनी व्हिडिओला शेअर करा। आपल्या भारतामध्ये जे जवान देशाचं रक्षण करतात त्यांचं रक्षण करणाराच कोणी नाहीये, म्हणून आज तुमच्या समोर एक जवान जुळलेत। अजून जे जवान भडगावचे आहेत, वय किती भाऊ तुझं? 25। आता आज भरती झाला होता आणि त्याच्या गावामध्ये भडगावला तो राहतो। तो भडगावच्या प्रत्येक लोकांना सांगतो हा जवान काही देशद्रोही नाहीये, नाही काही नाही, पण त्याला अधिकारीने त्याच्या कॅम्पमध्ये त्यांनी मला सांगितलं त्याची आई सुद्धा रडत होती, सांगताना रडत होती माझ्यासमोर। तर त्याला शोषण कोणीच करू नका, गावात त्याला चांगल्या नजरेने पहा। तो देश सेवेला गेला होता, आपल्या देशाचे रक्षण करण्यासाठी गेला होता, पण त्या अधिकारीने मारपीट केली, त्याच्याकडनं जबरदस्ती साईन घेतली आणि त्याला आज रस्त्यावर घेऊन आले। तर तो गावामध्ये ते लोक विचारतात फौजमधून काढलं बाबा, फौजमधून काढ दादा, तर त्या लोकांना सांगतो त्याला फौजमधून नाही काढलं, त्याला अधिकाऱ्यांनी शोषण केलंय आणि त्याच्यामध्ये दम होता तेव्हाच तो भरती झालेला होता। रात्रंदिवस मेहनत करायचा, प्रॅक्टिस करायचा। आपल्या जवान किसानचाच मुलगा आहे तो। अरे आतंकवादी येतात, त्यांना नक्षलवादींना नोकऱ्या भेटतात, पण आपल्याच देशातल्या सैनिकाला असं गलिच्छ तरी फेकून दिलं जातं रस्त्यावर। तो जवान खरंच बहादूर आहे, तो आला। तो तुमच्यामुळे तुम्ही बोलतात त्याला परत परत गावात भडगावमध्ये सर्व लोक त्याला टॉर्चर करतात, म्हणून त्याने गाव सुद्धा त्याला सोडावं लागलं। आजपासनं तो गाव कधी सोडणार नाही। आता त्याला हक्काने तुम्ही न्याय द्या आणि प्रत्येक भडगावच्या लोकांनी याच्यासाठी एक वेळेस आवाज उचला। बोल भाऊ, तुझ्यासोबत काय झालं होतं सांग इकडं, कावरू नको, आरामशीर बोल, काय नाही। मी 2020 मध्ये भरती झालो होतो परभणी। अशोक हुसेने गावातून ट्रेनिंगला गेलो, महारेजिमेंट सागर इथे। सगळेजण म्हणायचे गावावरून एक वाघ गेला निघाला, गाव वाघाचा कुत्रा कधी झालो तिथं कधीच समजलं नाही। अशोक हुसे ट्रेनिंग करत होती। 13 मार्च 2021 रोजी रात्री माझा हँडसेट मोबाईल सापडला। अँड्रॉइड मोबाईल सापडला नाही, लहान होता एवढा, तो पण घरच्यांशी बोलण्यासाठी ठेवलेला होता। तो मोबाईल सापडला, सरप्राईज चेकिंग झाली 13 मार्च 2021 रोजी रात्री 11 वाजता। त्यानंतर मोबाईल सापडला, माझ्या अधिकाऱ्यांनी मोबाईल उचलला, तिकडून माझं सगळं आर्मी नंबर वगैरे मला उचलून नेलं रात्री बाहेर। तिथून मला 40 किलोचा पेट्रोल लावला पहिले। म्हणजे दादा तुझी गाणं कशी मारतो, म्हणजे हिंदीमध्ये आप तेरे गाणं मारते बोले। ठीक आहे म्हणलं, रात्रीचं मारलं पहिले। त्यानंतर माझ्यावर रिक्रुटीमध्ये चार्जशीट झालेली, रिक्रुटीमध्ये कधी चार्जशीट होत नाही, माझ्यावर चार्जशीट बनवली माझ्या अधिकाऱ्यांनी। त्यानंतर रोज मारहाण त्यानंतर एक वेळेस खूप त्रास दिलाय मला। काय काही वेगळं वाटायचं, घरी सांगितलं का? घरी सांगितलं, माझे वडील मला तिथे भेटायला सुद्धा आले होते। माझ्या वडील बाबा नोकरी कर नाही, पहिले म्हणजे नोकरी कर, त्यांना वाटायचं हा काहीतरी कर म्हणतोय ते साहेब। लगे वडील आले, नाही कुछ नहीं, 2-3 डंडे मारे उसको, बस कुछ नहीं क्या है बा म्हणे कर। नंतर मग आत्याचा स्वतः मुलगा तिकडे होता, त्यांनी पण पाहिलं। एक वेळेस त्यांनी मला रिपोर्ट करायला लावला, त्या साहेबांना रिपोर्ट कर। मला क्वार्टर गार्ड झालेलं होते 28 जेलमध्ये। क्वार्टर गार्ड म्हणजे जेल पोहोच, कारागृहामध्ये मला टाकलेलं होतं। एक अधिकारी होता सुभेदार म्हणून, नायब सुभेदार होते, ड्युटी जेसी होते। रात्री 11:30-12 वाजता आले, त्यांनी मला बाहेर काढलं आणि रात्री कुत्र्यासारखं त्यांनी मारलं, मला बाहेर काढलं, पॅन्ट काढायला लावली। पहिले मारलं त्यांनी याचे हॉकी स्टिकने मारलं, पॅन्ट काढायला लावली। नंतर असं फिरून मला बघितलं, बघ म्हणे कैसे लाल किरे बंदर बना द्या म्हणे तुझे, म्हणे यायचा मारायचा, दारू पिलेला होता। त्याचा रिपोर्ट केला मी, त्याच्यावर माझा भाऊ होता तिथे, रिपोर्ट लाव म्हणे त्याचा म्हणे। त्याचा रिपोर्ट लावला मी। रिपोर्ट लावल्यानंतर तिथे काउन्सिलिंग होते एक, म्हणजे ज्या अधिकाऱ्यांनी मारले त्या रँकच्या अधिकाऱ्याची काउन्सिलिंग झाली। दुसऱ्या दिवशी काउन्सिलिंग मध्ये सगळ्यांना हजर केलं। मग तिथे जेसी होते सगळे अधिकारी, ते मला शिवाय देत होते, बहन 34 साल ये 4-5 महीने नहीं हुए तुझे फौज में आके, 25 साल का अधिकारी पे तूने मैंने रिपोर्ट लगा दिया, तेरी लायकी के कुत्ते है मैंने, बहन तू कैसा ट्रेनिंग करता है मैंने अभी देखते हैं मैंने तुझे। मैंने सगळे जेसीओ होते, जेसीओच्या म्हणजे जेसीओच्या रँकच्या वरती सगळी खाली कोणी, त्यांनी मला मारलं।
नंतर तिथे लई शिवीगाळ केली, एकदम घाण घाण काही नाही बोलायचे. आपण तर कुत्रे ऐकून घ्यावं लागतं तिथे. मान खाली. हा त्यांना म्हणलं, त्याच्यानंतर लई मारलेलं आहे. आणि त्यांना उगून म्हणलं पोचते नोकरी नाही करूंगा, मुझे मारणे काय आहे हो, असं बोलायचो. मी करूंगा नाही जब दे. तुमच्या जवळ न जबरदस्ती सांगितलं हा. का तुम्ही सांगता? बरोबर. नंतर म्हणलं मी करूंगा मा बाप म्हणलं. त्याच्यानंतर रिजाईन होऊन गेलो माझ्याने. एकदम काहीच समजायचं नाही काय करतोय पोच. मी एवढं मारलं. माझा आवाज तेव्हा बसलेला होता. माझा आवाज म्हणजे पूर्ण येडासारखा झालेला होता. मानसिक संतुलन बिघडून गेलो. कुठे येऊन गेलो, कुठे फसून गेलो. आणि गावात लोक अजून तुम्हाला हा. कशा पद्धतीने बघतात? गावात काय म्हणता, पहिले आहो काय आहे गाव मा सगळे तेच म्हणतात. असं एकदम हलके नजर नाही पाहता, पण स्वतःची लायकी पण पण स्वतः आसपास पाहिजे. तुला कोणीच बोलणार नाही. तुझ्याच गावातले लोक तुला एक शेर सारखं म्हणतील, समजलं का? तेच ना. आणि तुझा हक्क तुला भेटेल. आणि असे एक जवाननी माझ्यासोबत एक नंदुरबारचे आहेत, मागं बघितलं जसेल त्यांचा इंटरव्ह्यू पाहिला. मागे दिसतंय उपोषण बसलेलो आम्ही 3-3 जवान. इकडे हे बघा, हे नंदुरबारहून आले. तो भाऊ आलाय. कुठून आला दादा? नांदेड. त्या भाऊचं सांगा. बोला बोल बेटा. नांदेडवाले बोला. या पुढे. कुठून आले तुम्ही? मी नांदेडहून आलो सर. काय झालं तुमच्याशी ते सांगा. ते मला सर 2013 मी मला इनव्हॅलिड मेडिकल बोर्ड आउट केलं आणि सगळी त्यांची चूक असून मला कोणताच बेनिफिट न देता मला घरी पाठवलं. हा. किती वर्ष नोकरी केली? मी 2.5 वर्ष नोकरी केली. 2.5 वर्ष. हा. आणि तुम्हाला टॉर्चर करून घरी पाठवण्यात आला? हा. मला सांगितलं 6 महिने झाले होते, मला सुट्टी दिली नव्हती. मी सुट्टी सांगितलं, त्याच्यानंतर डिप्रेशन मध्ये गेल्यानंतर मी आणि मला मिलिटरी हॉस्पिटलमध्ये दाखल केलं आणि मला मेंटल घोषित करून डायरेक्ट मला पेन्शन न देता मला घरी पाठवलं त्यांना. म्हणजे मेंटल पण घोषित करून दिलं? हा. म्हणजे एवढं दवाखान्यात अधिकारींचं शोषण चालू? हा, एवढं शोषण चालू आहे सर. मग तुम्हाला गावामध्ये या सिव्हिल जनता जी आहे, हा. जे शेतकरी बांधव आहे, ते इज्जत करता का तुम्हाला? नाही, तोंडाकडे बघतात. हे काय झालं, असं कसं झालं म्हणून चिडवतात खूप. हा सर. इकडे करा. बघा मित्रांनो, आपल्या महाराष्ट्र राज्यामध्ये जे काही हे शोषित पीडित जवानांना घरी पाठवलेलं आहे, त्यांना मी हीच विनंती करेल, तुमच्या गाववासियांना हात जोडून विनंती करतो, त्यांना तुम्ही चिडवू नका. 1950 नंतर तर आजपर्यंत जेवढेही सैनिक अन्याय अत्याचार करून त्यांना बडतर्फ केलं, मग ते सैनिक असतील, अर्धसैनिकचे जवान असतील, ते नोकरी सोडून नाही आले. त्यांना तेवढं त्या अधिकाऱ्यांनी मजबूर केलं नोकरी सोडण्यासाठी आणि घरी पाठवलं जबरन. म्हणून आपल्या गावकरी लोकांना मी हीच विनंती करेल की त्यांना चिडवण्यापेक्षा त्यांना तुम्ही साथ द्या. त्यांची नोकरी कशी वापस मिळेल, हा शेतकरीचाच मुलगा आहे ज्याच्यावरती अन्याय होतोय. म्हणून तुम्ही साथ द्या आणि संघटित व्हा, उपोषणाला या, जेणेकरून तुमच्या गावातला जो सतवलेला सैनिक आहे त्याला न्याय मिळेल तुमच्या एकतामुळे. मी एवढंच बोलेल. धन्यवाद आबासाहेब. आज आमच्या सोबत ऑल इंडिया पॅन्थर सेनाने आम्हाला पाठिंबा दिलेला आहे. तुमचं अभिनंदन करतो सर. तुम्ही आमच्यासाठी हे संघटनेने आमचा मोठा पाठिंबा दिलाय. आणि 36 जिल्ह्यामध्ये काल निवेदन सुद्धा देण्यात आलंय. आम्ही सैनिक पूर्ण देशाचे सैनिक असतो आणि एका सैनिक जर सुरक्षित असेल तर देश सुरक्षित असेल. आज तुम्ही बघू शकता, एक नाही असंख्य लाखोच्या सैनिक इथं येतील. आणि तुम्हाला सांगू शकतो, जर तुम्ही आवाज उचलला तर अजून एका मोठ्या ताकदने हिमतीने इथं जवान जास्त संख्येने येतील. आणि आमच्या फक्त 5च मागण्या आहेत की आपल्या भारतामध्ये सैनिकांचं शोषण थांबायला पाहिजे. आपण जवान जर सुरक्षित असेल तर देश सुरक्षित असेल. म्हणून 5 मागण्या ठेवल्या. जेव्हा अधिकारी आम्हाला पनिशमेंट देतात तेव्हा व्हिडिओ ऑडिओग्राफी करा. पॅरामिलिटरी असो, आर्मी असो, हे दोघं सेनाच्या जवानांसोबत जे शोषण होतं, एका आतंकवादी सोबत सुद्धा एवढं गंद शोषण नाही केलं जात. मग ते शोषण जर थांबलं तर आपली देशाची सेना अजून स्ट्रॉंग बनेल, अजून मजबूती बनेल आणि दुश्मनची हिंमत सुद्धा होणार नाही. जेव्हा सैनिक मानसिक शारीरिक स्ट्रॉंग राहील, प्रभावशाली, शक्तिशाली राहील. ज्या पद्धतीने तुम्ही आज लोक आलेले आहेत आणि जनताच आम्हाला न्याय देऊ शकते. आपण कोणता आमदार खासदारचा मुलगा तिथं सैन्यामध्ये जात नाही. आपण सैनिकामध्ये एक किसानचा माणूस जातो, एक मिडल परिवारचा माणूस जातो. आज माझं शोषण झालं, माझ्यावर 12 लाखाचं कर्ज आहे,
आणि मी आंदोलन कसं चालवतोय, 200 रुपये दे, 300 रुपये दे, या पद्धतीने असं चालू आहे. 2 लोक येतात, त्या आर्थिक बाजू वीक झाली का चालले. मी आज धुळ्याहून काल लोकांनी तुम्ही जेवण बी आणणार आहे, आज बाकीचे कधी सकाळीने नाश्ता खाऊन घेतला, हे आमचं उपोषण चालू आहे. मागं दिसतायत बिचारे, चेहरा दाखवू शकत नाही, चेहरा दपवतात. ते अमर अन्नत्याग केलं यांनी. चेहरा बघून घे त्यांचा, हे बघा इथं हा भाऊ तो पूर्ण उगून गेलेला आहे, चेहरा दाखवत नाहीये. तो म्हणतो मी खातच नाही, आमचा गळा बसलेला आहे. आणि या पाठिंबाचं पत्र एका सैनिकाचं शोषण थांबवू शकतं. मी तो म्हणतो प्रत्येक राजकीय पक्षांनी आम्हाला पाठिंबा द्यावा आणि आपल्या जवानांना ताकद बनावा. आणि त्यांचे अध्यक्ष, राष्ट्रीय अध्यक्ष दीपक केदार सर यांचा बी आभार व्यक्त करतो. मी सर्वांचं नाव घेऊ नाही शकत, तुमचे पदाधिकाऱ्यांचे आभार व्यक्त करतो सर मी तुमचा. आणि आमच्या जवानांना न्याय देऊन द्या. आतापर्यंत आम्ही देशाचं रक्षण करत होतो, आज सैनिकच तुम्हाला सांगतोय आमचं रक्षण करून द्या. जर आज सैनिक सुरक्षित असेल तर देश सुरक्षित असेल. दुश्मनशी तर आम्ही असंच हारून सण जिंकून जाऊ. पण आज आपल्याच देशामध्ये अधिकारी जे पॉवरचा दुरुपयोग करतात, 1950चा ऍक्ट, ब्रिटिश लॉ, आज 78 वर्षे भारताला स्वातंत्र्य होऊन गेले. अंग्रेजांपासून तर आम्ही आझाद होऊन गेलो, पण आज आपले सैनिक अंग्रेजांपाशी गुलाम झालेले, त्याच कानूनच्या माध्यमाने त्याच्यामध्ये सुधार व्हावा. आणि या ज्या 5 मागण्या ठेवायत ते केंद्र सरकारने, राज्य सरकारने तात्काळ त्यांना हे करावे. आणि असे किती जवानांना सेवेमधून बरखास्त केलं गेले, ते देश सेवाला गेले होते, ना की आतंकवादी व्हायला गेले होते. त्यांना जी वागणूक मिळते आतंकवादीपेक्षा बी गंदी वागणूक मिळते. त्या चेहरा त्याचा सांगतोय, बडगाव मधून आलाय तो, विचारून घे जा, याचा चेहरा सर्व ओळखत असतील बडगाव मध्ये. पण यापुढे तू बडगावला जाशील ना की मुंबईला जाशील कामाला. बडगावला जा, छाती टोकून जा, कोणीच बोलणार नाही. आम्ही येऊ तिथं सर्वजण, ठीक आहे. कोणी बोललं वय कमी आहे त्याचं, 25 वय आहे, पण त्याचा आभार व्यक्त करतो. त्याची आई रडत होती बिचारी, म्हणे तो सुसाईड करायचा विचार करत होता. अरे सुसाईड का करतो तू, छाती टोकून लढ. हे सर्व मुलं बघतायत, आज हे बी पुढे सैन्यात जातील, आपल्या देशाची ताकद बनणार आहे, देशाची सुरक्षा करणार आहे. तर ते जेव्हा त्यांचं शोषण होणार नाही, ते अजून स्ट्रॉंग आणि अजून ताकदवार बनतील. आणि ताई तुम्ही बी आले, तुमचा बी आभार व्यक्त करतो सर्वांचा. आमच्या सैनिकांची ताकद बना. आणि सैनिक हा किसानचा माणूस असतो, एका शेतकरी परिवार मधून येतो. आणि अधिकारी जे पॉवरचा दुरुपयोग करून घरी पाठवतात, बडतर्फ केल्या 10 वर्ष 5 वर्ष. हा तेलंगणाहून आलेला आहे, हा तेलंगणाहून आलेला आहे, विचार करा. त्याच्यासोबत भी तसंच झालं. बताओ भैया क्या हुआ था आपके साथ, थोड़े में बताना. हाँ बताओ. मेरा नाम नरेंद्र है, मैं EME में भर्ती हूँ. मेरा टेक्निकल ट्रेड है, लेकिन मैं तो 1 साल करने का मतलब मेरा ट्रेनिंग हो गया, सब कुछ हो गया. मैं पोस्टिंग आया था उधर, फिर 1 साल ठीक चल रहा था. उसके बाद मेरे को बड्डी बनने के लिए बोला. बड्डी मतलब ऑफिसर के घर में जाके वो जो कहता है वो करना है. मैं मना किया, जैसे मेरा नाम बोला मैं मना किया, साहब मेरे से नहीं होता, मेरे से नहीं होता, नौकरी करने के लिए मेरे से नहीं होता, मैं घर जाऊंगा. फिर भी मैं जबरदस्ती 4 महीने करवाया मेरे साथ काम. फिर मैंने वर्दी का मैं सोच लिया, मैं काम नहीं करूंगा इधर ही फौज में नहीं रहूंगा, नौकरी नहीं करूंगा बिल्कुल. मैं सबको बता दिया, साहब मैं जा रहा हूँ, मैं काम नहीं करूंगा, नौकरी मुझे नहीं चाहिए. मैं घर में जाके खेती बड़ी करूंगा, चाहे भीख मांग के जीऊंगा, लेकिन काम नहीं करूंगा. मैं छोड़ दिया. आज बघा, आपल्या देशाच्या जवानांना जर स्ट्रॉंग बनवायचं असेल तर भारताच्या प्रत्येक नागरिकाने हा आवाज उचलायला पाहिजे आणि आमच्या मागे खंबीरपणे उभं राहायला पाहिजे. नागरिकांना पूर्णपणे आव्हान करतो, भारताच्या प्रत्येक गावामध्ये खेड्यामधला एक जवान असतो, त्या जवानाने उठून सण. आणि मला सर्व्हिस मध्ये जवान सुद्धा कॉल करतात, रडतोय, त्याचे रेकॉर्डिंग बी लागून देईल मी. तो जवान म्हणतो, चंदू थांबू नको, हे शोषण थांबतंय कुठंतरी. आता अधिकारी घाबरलेत, पण मी भारताच्या प्रत्येक नागरिकांना आव्हान करतो, आपण देशाचे जवान सुरक्षित असतील तर तुम्ही सुरक्षित आहे. आणि देशाचा जवान जर गुलाम झाला तर तुम्ही येणाऱ्या टाइम मध्ये हेच जवान तुम्हाला उचलून टाकतील. अमेरिकामध्ये जर एक जवान शहीद होतो तर पूर्ण अमेरिका स्ट्राईक, पूर्ण म्हणजे अमेरिका बंद होतो. आणि आज अवस्था अशी झालेली आहे की आपल्या देशाच्या सैनिकांना न्याय मागण्याची, भीक मागण्याची वेळ आलेली, तरी सुद्धा कोणीही न्याय द्यायला तयार नाही. म्हणजे केवढं हे भारत देशाचं हे दुर्दैव आहे, ठीक आहे. आणि तुम्ही विश्वगुरु बनण्याची गोष्ट करता. अरे विश्वगुरु कसं बनवू शकतो भारत, ज्या देशाचा सैनिक चुकीचं काम तुम्ही अधिकारी त्यांच्याकडनं करून घेता. आणि प्रधानमंत्री साहेब, आप विश्वगुरु बनने की बात करते हो, इस देश का पहले सैनिक को न्याय दीजिए. अमेरिका में अगर यदि एक सैनिक शहीद होता है ना तो पूरा अमेरिका बंद हो जाता है, और भारत देश का हर गांव से गया हुआ सैनिक वो न्याय की भीख मांग रहा है आपसे.
वो कोई पैसा नहीं मांग रहा है, न्याय की भीख मांग रहा है। इसलिए उसको 24 घंटे के अंदर में न्याय दीजिए, तभी हम विश्वगुरु बनेगा ये भारत। ऐसे विश्वगुरु बनता नहीं है। आज कोणीही इथं दखल घ्यायला आलं नाही। तुम्ही विचार करा, तिसरा दिवस आहे, या भाऊची तब्येत थोडी आजारी आहे, याला ताप आलेला होता फुलपणे, आणि या भाऊला बी थोडा ताप आलेला आहे। याला सांगितलं पाणी घे, नाही घेत होता। माझा गळा सुकून जातोय पूर्णपणे, गरम पाणी पितोय। आम्ही अन्न त्याग केलंय 3 दिवसापासून, आम्हाला दुर्दैवी वाटतंय। आम्ही आपल्या देशाच्या सैनिकांना वाचवतोय, आपल्या देशाच्या सैनिकाला स्ट्रॉंग करण्यासाठी ही लढाई लढतोय। सर तुम्ही बोला 2 शब्द, आभारी तुमचा, बोला। जय भीम, जय शिवराय, जय जवान, जय किसान। मित्रांनो, आज आम्ही ऑल इंडिया पॅन्थर सेनाच्या वतीने धुळे जिल्ह्यामधून आम्ही जवान चंदू चव्हाण व त्यांच्या टीमला पाठिंबा देण्यासाठी आलेलो आहे। तर दुर्दैवी इतकं आहे की जे जवान आपली रक्षा करतात आज त्यांच्यावर उपोषणाला बसण्याची वेळ येत आहे। हे अतिशय एकदम म्हणजे मनाला काळजाला लागणारी ही गोष्ट आहे। जर जवानच सुरक्षित नाही तर आपली सारखी जनता काय सुरक्षित असणार आहे या राज्यकर्त्यांवर? याचं मला उत्तर तरी संरक्षण मंत्री त्यांच्याकडे मी अपील करतो आहे की हे जे धुळे जिल्ह्यात धुळे शहरामध्ये जे जवान उपोषण करत आहेत त्यांना त्यांची नोकरी परत देण्यात यावी, त्यांना सेवेमध्ये रुजू करण्यात यावं। प्रत्येक जिल्ह्याहून म्हणजे भारतातून जवान येत आहेत, तेलंगणामधून येत आहेत, धुळे जिल्ह्यातून येत आहेत, तेलंगणामधून येत आहेत, महाराष्ट्रामधून येत आहेत जवान। तरी देशाचे संरक्षण मंत्री यांना मी आव्हान करतो, जर 26 जानेवारीच्या आत कधी यांच्या मागण्या पूर्ण केल्या नाहीत तर ऑल इंडिया पॅन्थर सेना धुळे शहरात मोठा रास्ता रोको करणार आहेत, हे मी आज जाहीर करत आहे। भारत माता की जय, जय जवान, जय किसान, जय जवान, जय किसान। दुसरी गोष्ट, जवानांसोबत मी जोपर्यंत त्यांचं आंदोलन असेल तोपर्यंत मी त्यांच्या सोबत असेल, ऑल इंडिया पॅन्थर सेना त्यांच्या सोबत असेल, पूर्ण टीम त्यांच्या सोबत असेल। तसेच आमचे राष्ट्रीय अध्यक्ष दीपकभाई केदार हे सुद्धा जवानांच्या वतीने लाईव्ह येणार आहेत। तरी बाकीचं जय संविधान, जय जवान, जय किसान। या भारत देशामध्ये जे शासनकर्ती जमात आहे ती जमात माझ्या मते तरी जातीवादी आहे। या देशामध्ये बॉर्डरवरती जो जवान असतो त्याच्यामुळे हा भारतीय समाज जिवंत आहे, आणि या जवानांवरती जर अन्याय अत्याचार होत असेल आणि त्यांना जर न्याय मिळत नसेल तर या देशातील शासनकर्ते लोकांनी राजीनामा द्यावा, आणि जर राजीनामा देत नसतील तर या सैनिकांना लवकरात लवकर न्याय देण्यात यावा अशी आम्ही ऑल इंडिया पॅन्थर तर्फे मागणी करतो। आणि जर त्यांना लवकर न्याय मिळाला नाही 26 जानेवारीच्या आत तर आम्ही आमच्या पद्धतीने रास्ता रोको आंदोलन करू अशी तुम्हाला मी सूचना देतो। धन्यवाद। जय हिंद, वंदे मातरम। मी सांगू शकतो की तुमचा आभार व्यक्त करतो एका सैनिकासाठी नाही। हा एक सैनिक नाहीये, भारतात असे 15 लाखाच्या वर सैनिक आहेत आणि राज्यामध्ये 2 लाखाच्या वर सैनिक आहेत। आम्ही फक्त एकच सांगतो, आम्हाला फक्त न्याय देऊन द्या, आमच्या सोबत हे शोषण थांबवून द्या आणि हे 5 मागण्या संविधानिक माध्यमाने न्याय देऊन द्या, जेणेकरून आपली भारतातील सेना अजून ताकदवार आणि शक्तिशाली बनेल। ज्या जवानाने देशात नोकरी करायचं सोडलं, देश सेवा सोडून दिली, तर खरंच देशाच्या सुरक्षेसाठी किती मोठा खिलवाड आहे। आपण देश सेवेला मोठ्या भावनेने जातो आणि देश सेवेच्या नावावर जर घरामध्ये अधिकारी काम करत असणार निजी कामासाठी तर देशाची सुरक्षेसाठी यंत्रणेसाठी खूप मोठं दुर्दैव आहे। देशात सैनिक स्ट्रॉंग शक्तिशाली राहील तर दुश्मन 10 दुश्मनांना मारू शकतो, आणि जर सैनिकच तुम्ही कमजोर बनवला तर तो दुश्मनशी कसं काय लढू शकतो, हा प्रश्नचिन्ह निर्माण होतोय।
म्हणून दादा तुम्ही बोलतायत ना, घ्या बोला 2 शब्द. सर्वांना क्रांतिकारी जय भीम, जय संविधान. आज या भारत देशाचं दुर्दैव आहे की जो जवान आपल्या जीवाची, आपल्या परिवाराची पर्वा न करता देशाची सेवा करत असतो, परंतु आज तो जवान आज या ठिकाणी 3 दिवस झाले आमरण उपोषणाला बसलेले आहेत. या ठिकाणी 15 ते 20 संख्येने जवान बसलेले आहेत, परंतु या ठिकाणी एकही राजकीय पक्ष या आमच्या जवानांची दखल घ्यायला देखील आलेला नाहीये. आज 3 दिवस झाले आमचे काही जवान हे आजारी देखील आहे. त्यांनी 3 दिवसापासून अन्नत्याग देखील केलेला आहे. आम्ही या महाराष्ट्र प्रशासनाला आणि भारत सरकारला विनंती करतो, जर काय या जवानांच्या जीवाला काही बरं वाईट झालं तर संपूर्ण महाराष्ट्र आणि संपूर्ण भारत आदरवण्याची ताकद आमच्यामध्ये आहे, हे तुम्ही लक्षात घ्या. भारतीय संविधानाचा डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचा, डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचा. त्याचप्रमाणे छत्रपती शिवाजी महाराज की जय. जय जवान, जय किसान. हॅलो. त्याचप्रमाणे मी भारतातल्या सर्व नागरिकांना हात जोडून विनंती करतो, भावांनो, सर्वांनी जात धर्म पंथ सर्व विसरून जा, राजकीय पक्ष विसरून जा. मी बीजेपी, मी काँग्रेस, राष्ट्रवादी, आपल्याला काही घेणं देणं नाही. आपण फक्त आंबेडकरीवादी जनतेच्या वतीनं आम्ही तर या जवानांसाठी आमचा जीव सुद्धा द्यायला तयार, आम्हाला काही घेणं देणं नाहीये. परंतु आम्ही नागरिकांनाही विनंती करतो, भावांनो, तुम्ही सर्वांनी 5-10 मिनिटं वेळ काढून या ठिकाणी जेल रोडला आपले जवान चंदू चव्हाण बसलेले आहे, यांच्या न्याय हक्कासाठी आपण देखील आपला अनमोल वेळ काढून या ठिकाणी या. आणि आम्ही चंदू चव्हाणांना आणि सर्व सैनिकांना एक या ठिकाणी आश्वासन देतो, तुम्हाला न्याय मिळवून देण्याची ताकद फक्त आंबेडकरी जनतेत आहे. कारण की आम्ही जातीवाद मानत नाही, आम्ही धर्मवाद मानत नाही, आम्ही फक्त माणुसकी धर्म टिकवून ठेवतो. चंदू चव्हाण साहेबांना बी आम्ही सांगतो, तुम्ही कुठे बी बोलवा, अर्धी रातला आम्ही तुमच्यासाठी हाजीर आहे, काही टेन्शन घ्यायचा विषय नाही. आणि तुमच्या आमरण उपोषणाला ऑल इंडिया पॅन्थर सेना धुळे जिल्हा युनिट तर्फे आम्ही जाहीर पाठिंबा दिलेला आहे. दीपक भाई केदार देखील हे व्हिडिओच्या माध्यमातून तुम्हाला पाठिंबा देणार आहे, काही विषय नाही. जय भीम. डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचा जय असो, डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचा विजय असो, छत्रपती शिवाजी महाराजांचा विजय असो, छत्रपती शिवाजी महाराजांचा विजय असो. जय जवान, जय किसान, जय जवान, जय किसान. वंदे मातरम, वंदे मातरम. असं कसं देत नाही, घेतल्याशिवाय राहत नाही, असं कसं देत नाही, घेतल्याशिवाय राहत नाही. भारत माता की जय. भारत माता की जय. तुम्हाला या व्हिडिओच्या माध्यमाने सांगू शकतो, गावात कोण्यात कुठेही भारतामध्ये एखादी सैनिक असेल ज्या जवानला 10 वर्षात, 5 वर्षात, 2 वर्षात घरी पाठवलं असेल, तर आपल्या बाबासाहेब आंबेडकरांनी संविधान लिहिलंय आणि तो अधिकार दिलेला आहे आपल्याला की आर्टिकल 16 सांगतो की तुम्ही कुठेही काम करू शकता, आणि आर्टिकल 21 सांगतो की राज्य सरकारने त्यांना शासकीय नोकरीमध्ये आदर सन्मानपूर्वक शासनामध्ये नोकरीमध्ये सामील करायला पाहिजे. ज्या जवानांना सेवेतून बडतर्फ केलेलं, निलंबन केलेलं, त्या जवानांना आदरपूर्वक सेनामध्ये घेतलं पाहिजे. ते देशाचे सैनिक देश सेवेला गेले होते, ना की आतंकवादी व्हायला गेले होते. पाकिस्तानाहून आतंकवादी येतात, त्यांना जम्मूमध्ये नोकरी दिली जाते. बांगलादेशहून लोक येतात, त्यांना देशात नागरिक बनवलं जातं, आणि त्यानंतर पाकिस्तानाहून ती सीमा इधर येते, तिला देशात नागरिक बनवलं जातं, तिला तिकीट दिलं जातं. आणि मी पाकिस्तानामध्ये 4 महिने शिक्षा काढतो, मला माझ्या हातात कटोरा दिला जातो. मी आभार व्यक्त करतो की सुभाष भामरेंनी मला आणलं, पण आज मी मरतोय, आज न्यायासाठी मरतोय. या अधिकाऱ्यांनी मला चुकीच्या पद्धतीने काढलं. असं मीच नाही, भारतामध्ये असंख्य सैनिक आहेत, त्यांच्या पोटावर लाथ मारली गेलेली आहेत. देशाच्या सैनिकाला पेन्शन का मिळू शकत नाही? ज्या जवानांना 10 वर्षात, 5 वर्षात, तुम्ही हे बघा इथं उदाहरण दाखवतो, हे बाबा आहेत, नंदुरबारहून आले. किती वर्ष सेवा केली बाबा? 10 वर्ष 3 महिने शांती सेना पण केलेली आहे श्रीलंकेत जाऊन. आज कशा पद्धतीने गावात तुम्हाला पाहिलं जातं? आज पूर्ण म्हणजे डॅमेज सारखं ताकी पडून आलेलं आहे असं. बरोबर. आज दादा तुम्ही कुठून आले? नांदेडहून. तुम्हाला कशा पद्धतीने वागणूक भेटते गावात? मला सुट्टी भेटली नाही, नंतर मी मेंटल घोषित करून मला डायरेक्ट काढलेलं आहे अधिकाऱ्याने. हा, सुल भावनेनं काढलेले आहे सर. ये घ्या त्यांच्याजवळ द्या, सीआरपीएफ मध्ये. सर तुम्ही कुठून आले? मी भुसावळवरून आलोय. तुम्हाला कसं पाहिलं जातं गावात?
गावात एक नजर वेगळी आहे, लोकांची नजर वेगळी आहे आणि एकदम हीन भावनेतून किती वर्ष सेवा केली होती? 10 वर्ष सेवा केली पेन्शन मी. मिळाली, पैसा मिळाला? काहीच नाही, काहीच नाही. हा, तुम्ही सांगा तुमच्यासोबत काय झालं? तुम्हाला मारपीट केली होती बर्फामध्ये, सांगा. हा, माझ्यावरती मी 5131 ला असताना माझ्यासोबत थोडं लोस्टॉगिंग केली त्यांनी. लोस्टॉगिंग केल्यानंतर मला त्यांनी मारहाण केली. मारहाण केल्यानंतर मला थोडा मेंटली प्रॉब्लेम म्हणून घोषित करण्यात आलं. मेंटली घोषित केल्यानंतर माझी जी फॅमिली आहे, फॅमिली वगैरे त्यांना सांगितलं की बा हा तुला मेंटली घोषित आहे, आणि फॅमिलीने सुद्धा मला सोडून दिलं, म्हणजे सोडून दिलं. 12 वर्ष झालेले आहे, माझ्या फॅमिलीने मला सोडून दिलेलं आहे. बर्फात मारलं होतं, बॉक्स बर्फामध्ये माझं म्हणजे मेंटली प्रॉब्लेम केल्यानंतर थोडासा माझ्याजवळ लुस्टॉक केला आणि मला मारलं सुद्धा त्यांनी. मारल्यानंतर माझ्याजवळून 200 सह्या घेतल्या टोटली. 200 सह्या घेतल्यानंतर माझ्याजवळून लिखापडी केल्यानंतर मला त्यांनी बक्सा उचल आणि चलपट. आता हे बघा, बाबा तुमची किती वर्ष, हे दाखव ट्रेनिंग आहे माहिती. घाबरायचं नाही कोणी, प्रत्येक सैनिकाला. बोला बाबा, तुमच्यासोबत काय झालं? मी BSF 104 बटालियनला 14 वर्ष नोकरी केली. घरी आईचा पाय काट्याचा होता हॉस्पिटलमध्ये, ते इलाज करताना मी फक्त 10-12 दिवस लेट झालो. ती फौजनं 14 वर्ष नोकरीला म्हणे तुम्ही घरी जा. बरे असे गलत हे लावून ऑफिसरांनी अत्याचार केला. कुठे राहिले तुम्ही? मी जामनेर तालुका, जिल्हा. गिरीश हा, गिरीश भाऊ महाजनचे आहे. तुम्ही बोला. मी CRPF मधून 29 बटालियन मधून शिवप्रसाद पाटील बोलतोय, कापडणे गावाचा रहिवासी, धुळे जिल्ह्याचा. मला पण सेवेमधून बडतर्फ 2007 साली काढलं गेलं. म्हणजे माझी सर्व्हिस 4 वर्षाची आहे. असा अधिकाऱ्यांचे शोषण करून, म्हणजे टॉर्चर करून वेगळ्या पद्धतीने मला काढलं गेलेलं आहे. जे काही मी बाकी यांचं आमरण उपोषण चालू आहे. बोला सर, थोडं हळूहळू बोला, काही प्रॉब्लेम. 11 वर्ष सेवा केली आहे आणि जबरदस्तीने लिहून त्यांनी डिस्चार्ज करून दिलाय. धमकी देऊन डायरेक्ट हा, गेलं. टेन्शन नाही, काहीच नाही. 5 लाख या ना पहिली. पैसे शोषण, करप्शन. माझ्याकडनं 14 दिवसातच 5 लाख रुपये मागितले होते. AC सेंटर नॉर्थ मध्ये ड्युटीला होते अधिकाऱ्याने. आणि अधिकारी नाही प्रत्यक्ष, तो अधिकाऱ्याच्या खालचे लोक येतात. हा, आणि नाही दिले गेले ना, गन लावणार, सिग्नेचर घेणार. हे बघा जवान कसे असतात बघा. हे बघा अंधाबंडी सारखा हिरो आहे की नाही बघा. मोदी साहेब बघा, आज पण आवाज कसा आहे. 21 वर्ष सेवा केली BSF मध्ये यांनी. आणि बघा मला सुद्धा कमांडंटने कसं दिसतंय, एवढे वयाचे माणसं आहे बघा. अंधाबंडीचे हिरो आहे बघा कसे, साऊथ हे ओरिजिनल हिरो आहे. 3 दिवस झाले आमच्या मागं नाही का, 3 दिवस झाले. 5 लाख रुपये देऊ शकले. कोणता जिल्हा आहे? जालना जिल्हा. हा मुलगा सुद्धा विचार आहे मागतो. हा इथं आलेला आहे, येतो तर ऐकलंच तुम्ही. हा बोल भाऊ तू. मी रायगडवरून आलोय, खोपोलीवरून. मी 7 वर्ष मिलिटरीची सेवा केली, देशाची सेवा केली. या 7 वर्षामध्ये मी सावधान कमांडचा LMGचा गोल्ड मेडलिस्ट पण राहिलोय 2011चा. मला सैन्यातून काढलं गेलं तेव्हा मेडिकल ग्राउंडवर काढलं गेलं. मी बोललो माझी मेडिकल तर करा, मला कळू तर द्या बाबा, मी अनफिट आहे, फिट आहे. तुम्हाला कसं माहिती, तुम्ही डॉक्टर आहेत का? माझे RMB करा, रिलीज मेडिकल बोर्ड करा, रिव्ह्यू मेडिकल बोर्ड करा. का मेडलच कशाचं होतं ते? LMGचं. LMG बंदूक मारायचं असं सांग, त्यांना समजणार नाही बाकीच्यांना. बंदुकीचं बरं शूटर लॉक शूटर होता. जेवढा आतंकवादी 10 गोळ्या मारतो त्यापैकी एकच गोळी मारतो आणि डायरेक्ट उडून देतो, असा आहे तो भाऊ. बोला. तर मी बोललो माझे RMB करा, माझे RMB केली नाही. अफसरांनी त्यांच्या साईन घेऊन माझे डॉक्युमेंट सेंटरला पाठवले, माझी साईन घेतली नाही. आणि जेव्हा आर्मी कोर्टात केस उभी राहिली बोलता त्याची साईन केली नाही. आता बोला मला माहितच नाही, ज्या गोष्टीला 8 महिन्यापूर्वी मला तुम्ही शोकॉस नोटीस द्यायला पाहिजे होती, तुम्ही 24/7/2015 ऑर्डर काढता आणि मला 31/8/2015 आउट करता. 8 महिन्याचा कालावधी तुम्ही 4-5 दिवसाच्या युनिट मध्ये क्लोज करून टाकता. कसं काय? मी न्याय मागासाठी AFT कोर्टात पण गेलो साहेब, AFT कोर्टात पण गेलो मी. त्यानंतर मी एक वकील बघितला तिथं, त्या आर्मीचा वकील भेटत नाही, नेव्हीचा एक वकील भेटला मला. नेव्हीतून रिटायर झालेला अधिकारी होता. त्याला सगळी कथा सांगितली. माझा पॅटिशन बनवला गेला. पॅटिशन बनवून मी फाईल केली AFT कोर्टात, मुंबई आपल्या आर्मी कोर्टात केस. का आता नाही भेटेल, नंतर नाही भेटेल. त्या आर्मी कोर्टामध्ये केस मी टाकल्यानंतर 7 महिने 8 महिन्यानंतर एकदा कोर्ट बसायचा, दिल्लीवरून यायचा तो. ते दिल्लीवरून यायचे फक्त मुंबई फिरायला. पुढची तारीख घ्या ना, गेले गेले. 8 महिने 9 महिने 7 वर्ष घालवली.
7 वर्ष झाल्यानंतर जेव्हा आर्मी कोर्टाचा डिसिजन दिला तेव्हा मी पॅटिशन फाईल केलेल्या माझ्या गोष्टी त्यामध्ये ऐकून घेतल्या नाही. मी बोलत होतो का मला तुम्ही मेडिकल आउट केलंय ना, मग माझं मेडिकल करा, मी अनफिट फिटेक करू दे, मला 1 रुपया नको तुमचा. पण त्यांनी त्याच्याकडे दुर्लक्ष केलं, मला न्याय मिळालाच नाही. आणि त्यानंतर मला आउट करण्यात आलं. मी माहिती अधिकाराअंतर्गत आर्मी कोर्टात सुद्धा माहिती अधिकाराअंतर्गत विचारणा केली का तुम्ही मला आउट केलं, माझ्या पॅटिशन जे फाईल केलं त्याची विचारणा नाही केली, तुम्ही कुठल्या आर्मी लॉनुसार मला आउट केलं, त्याचा आजपर्यंत मला रिप्लाय नाही आलाय. आज तुम्हाला सांगू शकतो दुर्दैव आहे, आम्ही देश सेवेला जातो. आपण स्वातंत्र्य तो झालोय 78 वर्षात, पण स्वातंत्र्य सारखी वागणूक मिलिटरीचे अधिकारी देत नाही आम्हाला. आपली मिलिटरी ऑर्गनायझेशन चांगली आहे, पण मिलिटरीच्या नावाखाली अधिकारी जे शोषण करतायत, एका देशद्रोहीपेक्षा बी गंध शोषण त्या जवानाचं केलं जात आहे. त्यांच्या घरात काम केलं म्हणजे तो देशभक्त झाला, आणि त्यांच्या घरात चांगलं काम नाही केलं म्हणजे तो आतंकवादी झाला. वारे तुमची सूड भावना. अरे अधिकारी आहेत तुम्ही, आज आपल्याच देशामध्ये द्रोष तयार करतायत तुम्ही देशाला वाचवायला पाहिजे. आणि तुम्ही 5 लाख रुपये घेऊन तुम्ही मागताय, चापलुशी करतायत. थोडीफार तर वाटू द्या. हे येणारे स्टुडंट येतील पुढं, बिचारे सैन्याची तयारी करतायत, त्यांच्या मनामध्ये काय भावना येतील. तुम्ही देशाला कमजोर करतायत अधिकारी, आणि यांच्यावर आळा भासवणं खूप गरजेचं आहे. मी पंतप्रधान नरेंद्र मोदी साहेबांना सांगतो की या व्हिडिओच्या माध्यमाने तुम्ही मला आणलं, मी आभार व्यक्त करतो. पण आज मी जिवंत भारतामध्ये मरतोय या शोषणमुळं. आज मीच नाही, असंख्य भारतासोबत शोषण होतंय जवानांसोबत. आम्ही दररोज व्हिडिओ टाकतो, दररोज. यांनी मी खूप आवाज उचलला तेव्हा, पण यांना लोकांनी शोषण केलं. समाज काय म्हणतो माहिती का, फौजमधून काढ दिले. त्यांना माहित काही राहत नाही बिचारांना. पण त्यांची बी तर बाजू ऐकून घ्या, आमची बी तर बाजू ऐका. का बरं व्हिडिओ ऑडिओग्राफी होऊ शकत नाही? 5 मागण्या करून द्या, भारताचा सैनिक अजून स्ट्रॉंग बनून जाईल, प्रभावशाली शक्तिशाली बनून जाईल. पण या 5 मागण्यास तुम्हाला नडतायत का? जर तुम्ही या मागण्या करत नसणार तर कशाला नेतागण बनलेले तुम्ही? नाही, आता तर निवेदन देताना जिल्हाधिकारी सुद्धा बोलला, पोलिसांचा एक शिपाई सुद्धा व्हिडिओ करू देत नाही. का करू देत नाही? मला व्हिडिओ आम्ही निवेदन द्यायला जेव्हा गेलो जिल्हाधिकारी साहेबांना, तर त्यांनी फोटो सुद्धा काढू दिला नाही. हो, आणि काय बोलला मला, अहो तुम्ही चुकीचं काम करत नाही, मग तुम्हाला फोटो काढू द्यायचं काय तुम्हाला तकलीफ होतं? व्हिडिओ काढायला काय तकलीफ होतं? आम्ही जे निवेदन मध्ये दिलेलं आहे, आम्ही जिल्हाधिकाऱ्यांना ते सांगू शकत नाही का आम्ही व्हिडिओ करू शकत नाही का, असं सुप्रीम कोर्टाचा कायदा म्हणतो का? तरी सुद्धा आम्हाला जिल्हा अधिकारी धुळे यांना निवेदन देत असताना त्यांनी व्हिडिओ काढू दिला नाही, फोटो काढू दिला नाही. आणि असे सर्व अधिकारी वागणूक देता, म्हणजे या भारत देशाची सिस्टम खूप खराब झालेली आहे. हो, अहो तुम्ही चुकीचं काम करत नाही, मग तुम्ही व्हिडिओ का काढू देत नाही? तुम्ही सीसी कॅमेरे लावलेले आहेत ना, तुम्ही चुकीचं काम करत नाही, तुम्ही चुकीचे अधिकारी नाही, मग तुम्ही जनताला का भीता? तुम्ही चुकीचं काम करत नाही ना, मग तुम्हाला डर कशाचा आहे? नाही तर आमच्या जवळ या, तुम्ही आमचं घ्या, व्हिडिओग्राफिंग घ्या, ऑडिओ घ्या तुम्ही. आम्ही जेव्हा चुकणार तेव्हा आम्हाला तुम्ही पनिशमेंट द्या. तुम्ही तसं बी करत नाही. मग आम्ही जर करतो, आमचं स्वतः सांगतो की आमच्यावरती सीसी कॅमेरा लावा, व्हिडिओ घ्या, आमची जी काही भावना असेल ती जाणून घ्या. मग अधिकाऱ्याला दिक्कत काय? पोलीस प्रशासनाला दिक्कत काय? व्हिडिओ का करू देत नाही, फोटो का घेऊ देत नाही? म्हणजे लोकशाही नाही राहिली का देशामध्ये? संविधान नाही राहिलं का? म्हणजे तुम्ही हुकुमशाही चालवता, म्हणून तुम्हाला फोटो व्हिडिओ नको पाहिजे. तुम्ही मनमर्जीने काम केलं ते तुम्हाला चांगलं आहे. खरंय, आपण मोठा येडा आहेत आटे. त्या अधिकारी आहेत, त्या आझाद भारतामध्ये आझाद आहेत, आणि जे आम्ही लोक आहेत आम्ही गुलाम आहेत. भारताला स्वातंत्र्य प्रत्येक नागरिकाचं कर्तव्य झालेलं आहे. इथं जात धर्म नसते सैनिकाची, आणि सैनिक हा पूर्ण देशाचा असतो. आज एक गॅझेट लावले मी, हे नियम वाचून घ्या. जास्त कानून मंत्री असतील ना त्यांनी माझ्याजवळ यावं, आणि हे ऍक्ट प्रमाणे, भारताचा संविधान प्रमाणे आर्टिकल 21 राज्य सरकारने आम्हाला आदरपूर्वक सन्मानामध्ये यांना शासकीय नोकरी द्यावी. यांचा परिवार उद्ध्वस्त झालेला आहे. 12 वर्षापासून त्याची पत्नी सोडून गेली त्याला. तो एक देशद्रोही सारखं जीवन जगतोय, तरी सुद्धा न्याय मागतोय तो तुमच्याजवळ. आणि तो एक सैन्यामध्ये 13 वर्ष देश सेवा केली होती. तुम्ही 1 दिवस बॉर्डर राहून बघा, तुमच्या डोळ्यातनं पाणी निघेल. 1 दिवस निघू शकत नाही तुमच्याने. आणि तो जवानने 13 वर्ष देश सेवा केली. मी 11 वर्ष केली, या भाऊने 7-8 वर्ष केली, तो आलेला आहे 5 वर्ष केली. फक्त शोषणचे शिकार झालेले ते. आणि हा कानून सांगतो तुम्हाला, इकडे साईडला लावलेले मी 3 फर्रे, ते फर्रे वाचून घ्या. संविधानला तर माना कम से कम.
या व्हिडिओच्या माध्यमाने एवढंच बोलू शकतो, आमचा गडा दुखतोय, आम्ही जिवंत राहिलो तर ठीक आहे, मेलो तर आम्हाला इथंच गाठ जा, असे शहीद होऊ आम्ही. मी दुश्मन देशामध्ये तुटलो नाही, पण आपल्या देशामध्ये मला तोडलं जातंय. मी आव्हान करतो प्रत्येक नागरिकाला भारताच्या आणि प्रत्येक राजकीय पार्टींना की बाबा तुम्ही कोणी असो, आम्ही सैनिक कोणत्या पक्षाचा नसतो, सैनिक पूर्ण देशाचा असतो. चाहे काँग्रेस, चाहे बीजेपी, चाहे सर्वच पक्षांना मी सांगतो, आव्हान करतो, शिवसेनापासून तर सर्वांनाच आज. आणि तुमच्या माध्यमातून सांगू शकतो, जर तुम्ही आले, आमचं दुःख जाणून घेतलं, ऑल इंडिया पॅन्थर सेनाने तुमचा बी मी आभार व्यक्त करतो सर. स्वागत करतो तुमचं, टाळ्या वाजा सर सर्वांनी यांच्यासाठी. आभार व्यक्त करतो. सैनिक हा प्रत्येक देशाचा असतो. तुम्ही या, हा प्रश्न समजून घ्या आणि आम्हाला न्याय द्या, एवढंच सांगतो. भारत माता की, भारत माता की. उद्या इथं सर्वजण छत्रपती शिवाजी महाराजांचा, बाबासाहेब आंबेडकरांचा इथं एक फोटो लावा. आम्हाला आमच्यापाशी सुविधा आणि आम्हाला लाईटची सुविधा करून द्या तुमच्या माध्यमाने, कारण की इथं कोणीच नाही आमचं सर. आणि एक भगतसिंगचा बी फोटो लावा. हा, जय हिंद, वंदे मातरम. आम्हाला बंधू येईल ना असं बंधनी होते तिकडे कोणाला धरायला. चालू ठेवा, मग चालूच ठेवा, धराव चालू ठेवा. अरे बेटा जाओ क्वेश्चन वाले जाओ भारत माता की, भारत माता की, छत्रपती शिवाजी महाराज की, बाबासाहेब आंबेडकरांचा जय जवान, जय किसान, जय जवान, जय किसान, वंदे मातरम, वंदे मातरम, इन्कलाब जिंदाबाद. डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचा जय हो. डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचा, डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचा, छत्रपती शिवाजी महाराजांचा जय जवान, जय किसान, जय जवान, जय किसान. जवानांना न्याय मिळालाच पाहिजे, मिळालाच पाहिजे, मिळालाच पाहिजे. परत सेवेमध्ये घेतलंच पाहिजे, घेतलंच पाहिजे, घेतलंच पाहिजे. जय जवान, जय किसान, जय जवान, जय किसान. जवानों को शोषण रोकना चाहिए, रोकना चाहिए, रोकना चाहिए. जवानों का शोषण रोकना चाहिए, रोकना चाहिए, रोकना चाहिए. 25 तारखेची एक क्लिप. एक मिनिट, एक बाईट. मोबाईल मध्ये फिनिश